तर आज आपण पाहतोय इन्स्टंट आणि झटपट होणारी चकली. फक्त 2 साहित्यामध्ये ही चकली होते. चवीला अतिशय खमंग, पोकळ आणि कुरकुरीत. नमस्कार, रुचकर स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इन्स्टंट चकली कशी बनवायची ते पाहूयात. तर अतिशय खमंग कुरकुरीत ही चकली होते. त्यासाठी इथे मी 1 ग्लास दाळवे घेतलेले आहेत. दाळवे शक्यतो गरम करून घ्या, नाही कडक असतील तर आहे तसेच मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आता मिक्सरला आपण 1 ग्लास दाळवे फुल भरून मिक्सरला ती बारीक करून घेतलेले आहेत. इथं तांदळाचे पीठ घेतले 2 ग्लास, म्हणजे टोटल चकली आपली इथं अर्धा किलो होणार आहे. आणखीन 1 ग्लास मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तांदळाचं पीठ, तांदूळ एकतर स्वच्छ धुवून घ्या, नाही तर स्वच्छ असतील तर कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊन तुम्ही सुकून दळून आणले तरी चालतील. तांदळाचं पीठ चाळून घेतल्यानंतर याच्यामध्येच डाळव्याचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे डाळवे एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत, ओबडधोबड राहिले नाही पाहिजे. तर याच्यातलं मी चाळवा निघलेलं सुद्धा परत थोडेसे डाळवे टाकून वाटून घेतलेलं आहे. एक ना एक पीठ छान असं हे आपलं चाळून झालेलं आहे. तर व्यवस्थित चाळल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये थोडंफार कण वगैरे राहतात. तर हे दोन्ही पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. ही चकली करायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि करायला इतकी सोपी पद्धत सांगितलेली आहे. यूट्यूबवर तुम्हाला आजपर्यंत कोणीही पद्धत सांगितलेली नाही आणि इतकी परफेक्ट ही चकली होते ना, मन मात्र बिलकुल भरत नाही. आता इथं एक हंडी ठेवलेली आहे. हंडीमध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे एका ग्लासला अर्धा ग्लास पाणी आपल्याला लागतं. तर आपण 3 ग्लास पीठ घेतले तर आपल्याला इथं 1.5 ग्लास पाणी लागणार आहे. तर याच्यामध्ये सपाट 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे किंवा थोडा फुल भरून, पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे तीळ टाकून घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला खळखळ उकळू द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यापेक्षा तेलाचा जास्त वापर बिलकुल करायचा नाही. आपण इथं दाळवे वापरलेले आहेत, त्यामुळे तेलाचं प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे, नाहीतर चकली तेलकट होऊ शकते. तर आता हे जे पाणी आहे ते खळखळ एकदा उकळू द्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर लगेचच हे पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता इथं ना आपल्याला झाकून ठेवायचं नाही किंवा याला वाफ घ्यायची नाही. फक्त आपल्याला हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण गरम पाणी करून पीठ मळतो ना, त्यापेक्षा ही पद्धत अतिशय सोपी आहे. आता हे बघा अशा प्रकारे व्हायला लागलं की फक्त हे पीठ थोडंसं कोरडापणा कमी होईपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला गॅससुद्धा बंद करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, जे आपण ना प्लेटमध्ये कडकडीत गरम पाणी टाकून पीठ मळून घेतो ना, ती प्रोसेस स्किप होते आणि ही पद्धत एकदम सोपी आहे आणि चकली इतकी सुरेख होते ना, तुम्ही ना किती जरी खाल्ली ना तरी कंटाळा येणार नाही. चवीला तितकीच भन्नाट ही चकली होते. तर पीठ सर्व हे बघा एकसारखं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेतला आहे. फक्त पीठ जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या पलीकडे काही आता याला करायचं नाही. लगेचच आपल्याला हे पीठ जे आहे ते ताटामध्ये काढून आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पाण्याचा वापरसुद्धा करायचा नाही. फक्त हे पीठ व्यवस्थित, हंडी गरम आहे, शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे हे पीठ जे आहे ते जास्त वेळ गरम राहतं किंवा मिक्स करताना प्रॉब्लेम येत नाही. आता ह्या हंडीतले पीठ लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किंवा ताटामध्ये. आणि ताटामध्ये काढल्यानंतर एखादं पसरट बुडाचं भांडं घ्यायचं आणि हे गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या भांड्याचं एक ना एक पीठ जे आहे ते काढून घेऊया. पीठ मळण्यासाठी आपण इथं नॉर्मल पाण्याचा वापर करतोय. तर अशा प्रकारे पसरट बुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता याला गरम पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, का तर आपण ना गरम पाण्यामध्ये पीठ जे आहे ते थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती अर्धा ग्लास पाणी आपण टाकून घेतलेलं आहे. आता ह्या भांड्याने हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि गरम आहे तोपर्यंत केल्यामुळे ना चकली तुटत नाही मध्ये मध्ये आणि चकली इतकी सुरेख होते की नाही, रंगसुद्धा खूप सुरेख दिसतो ह्या चकलीचा. आता ह्या भांड्याचं सुद्धा काढून घेऊया. आपण इथं पीठ मळण्यासाठी नॉर्मल पाण्याचा वापर केल्यामुळे ना हे पीठ थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपल्याला गरम आहे किंवा कोमट आहे तोपर्यंतच हे हाताने छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हाताने सुद्धा मळताना थोडंसं चटके लागतात, पण थोडंसं पाणी टाकलं की ते बरोबर होतं. आता हे पीठ असं छान मळून घेऊया. तर पाहता क्षणी वाटतं का हे पीठ आपण डाळव्याचं बनवलेलं आहे किंवा रंग किती सुरेख आलेला आहे बघू शकता. तर पाव ग्लास पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. पीठ खूप घट्ट पण करायचं नाही, खूप सैलसर पण करायचं नाही, त्यामुळे चकल्याला काटे छान येतात आणि चकली मध्ये मध्ये तुटणार नाही किंवा उचलताना प्रॉब्लेम होणार नाही. तर हे बघा एकदम नरम पीठ असं झालेलं आहे. पाव ग्लासला थोडंसं कमी पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत पीठ मळेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्याच्या नंतर हे जे उंडा आहे ते परत हातावर असा मळून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी असं केल्याने काय होतं, चकली जी आहे ती एकसारखी तयार होते. आता ही हातावरती पीठ मळून घेतल्यानंतर असं करून घ्यायचं आणि शेवग्यामध्ये ते पीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. शेवगा व्यवस्थित असा भरून घ्यायचा. व्यवस्थित भरल्यामुळे चकली एकसारखी आपली करून होते. आता शेवगा पॅक करून घेऊया. चकलीची पाटी जी आहे ती
प्लेन पाटी वरच्या बाजून ठेवायची, खरखरीत भाग जे आहे ती खालच्या बाजूनं राहू द्यायचा, म्हणजे काटे सुरेख येतात चकलीला. आता इथे पोळीपाटवर आपण चकली तयार करून घेऊया. आणि चकली तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात करू शकता. पहिलं टोक आहे ती व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असा आकार द्यायचा. ही चकली बिलकुल तुटत नाही. तर सर्व चकल्या आपण जेवढ्या पोळीपाटवर बसतात तेवढ्या अशा व्यवस्थित पाडून घेऊया. तर ही चकली करायला इतकी झटपट होते, तितकी चवीला सुद्धा खमंग होते आणि अगदी सहजासहजी तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये ही चकली तयार करू शकता. आता इथं ना हे अर्धा किलोचं प्रमाण झालेलं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता सर्वच चकल्या आपण याच्यावर बसतात तेवढ्या हे चकल्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तर गॅस बघा एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे किंवा लो फ्लेमपेक्षा अगदी थोडासा मोठा करायचा आहे. तर इथं मोठ्या शेगडीवरच आपल्याला ही चकली तळायची आहे. तेल गरम झालेलं आहे. थोडासा तुकडा सोडून पाहायचा तेलात विरघळते का किंवा तेलाला बुडबुड व्यवस्थित निघतात का. चकली उचलताना बिलकुल तुटत नाही किंवा प्रॉब्लेम येत नाही. तर अशी हातावरती घेऊन परत तेलात अलगद अशी सोडून घ्यायची आहे. तर हे बघा जितक्या सहजासहजी बसतात, जास्त गर्दी न करता तेवढ्या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत. तर तेलात टाकल्याबरोबर भुईचक्करसारखी चकली वरती येते आणि वाटणार नाही की आपण इतक्या सोप्या पद्धतीने इतकी परफेक्ट चकली बनवलेली आहे. तर ही पद्धत ना तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही, इतकी परफेक्ट आहे अगदी सहजासहजी. तर लो फ्लेमपेक्षा थोडासा गॅस मोठा केलेला आहे आणि तो गॅस बिलकुल कमी जास्त करायचा नाही. फक्त चकली काढतानाच आपल्याला एकाच सेकंडसाठी गॅस जे आहे ते हाय फ्लेम करायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघण्यासाठी. आता ह्या चकल्या व्यवस्थित अशा पलटून घ्यायच्या आहेत. तर जोपर्यंत बुडबुडे निघतात तोपर्यंत आपली चकली तळण्याची प्रोसेस चालूच असते असं समजायचं. जेव्हा चकली तळेल तेव्हा एक तर बुडाला जाते किंवा चकलीवर तेल येतं, तेव्हा समजायचं की चकली तळलेली आहे. जास्त वेळ जरी तुम्ही तळली चकली तरी खूपच कडक होईल आणि ती चवीला व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे चेक करायचं आहे परत परत, म्हणजे का तर म्हणजे रंगसुद्धा चकलीचा आहे तसा राहिला पाहिजे, लाल किंवा खूप असं डार्क झालं नाही पाहिजे. आता चकलीवरती तेल आलेलंही बघू शकता. आता ही चकली जी आहे ती एकदम परफेक्ट आपली तळलेली आहे. एकदा पलटून घेऊया आणि पलटून घेताना जेव्हा आता हे बघा चकलीच्या वरती मगाशी तेल होतं का, तर नाही, आत्ता चकलीच्या वरती बऱ्यापैकी तेल आहे, म्हणजे आपली चकली परफेक्ट तळलेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस जे आहे ती थोडासा मोठा करायचा आहे आणि चकली 1 ते 2 वेळा पटापट अशी पलटून घ्यायची आहे. असं केल्याने काय होतं, प्रत्येक वेळी ही प्रोसेस करायची म्हणजे चकल्या जी आहेत ती बिलकुल तेलकट होत नाहीत आणि ही चकली अतिशय कोरडी होते. आणि जर का तुम्ही हा एक घाणा काढताना जर कधी विसरलात तर मग एखाद्या वेळेस चकली जी आहे ती थोडीशी तेलकट होऊ शकते. 1-2 वेळा चकली पलटून घेतल्यानंतर आपण ही काढून घेऊया. तुमच्याकडे तांदळाचं पीठ जर घरात असेल ना, तुम्ही हवं तेव्हा ही चकली बनवून खाऊ शकता विकत्रीच्या आणून खाण्यापेक्षा. तर बघा तेलातून काढल्याबरोबर काय सुरेख दिसते आणि रंगसुद्धा बघा किती मस्त आलेला आहे. थंड झाल्यावर सुद्धा अशाच प्रकारे राहायला हवी, जास्त डार्क रंगावर बिलकुल तळायची नाही. तर एकदम परफेक्ट आपली चकली तयार झालेली आहे. सर्व चकल्या मी तयार करून घेतल्यात. तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी किंवा मोठ्यांना किंवा गौरी गणपतीसाठी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. करायला अतिशय सोपी आहे, खायला तितकी चवदार आणि खमंग होते. तर एकूण एक चकली एकदम मस्त अशी झालेली आहे, बिलकुल तुटलेली नाही किंवा तेलात विरघळलेली नाही. आजची झटपट चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.